गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 20 ते 22 वाळूघाटांचे लिलाव करण्यात आले। यात काही वाळूघाट जे आहेत ते संगनमताने करण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यात वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया जवळपास जानेवारीपासून सुरू होती आणि मार्च महिन्यात पूर्ण करण्यात आली, परंतु गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी भागात किंवा आरमोरी देसाईगंज भागात वाळूघाट जे आहेत ते 650 रुपये प्रमाणे लिलाव प्रक्रियेत अंतिम ठरवण्यात आले होते आणि दुसऱ्या घाटांमध्ये 4000 रुपये प्रति ब्रास आहे। तर कुठे ना कुठे शासकीय दरात संगनमत करून ही लिलाव प्रक्रिया जी आहे ते करण्यात आल्याचे आरोप अनेक राजकीय नेत्यांनी केलेला आहे आणि सध्या चंद्रपूर जिल्ह्यात 5000 रुपये ब्रासप्रमाणे रेती सुरू असताना 650 रुपये प्रमाणे ही प्रक्रिया करण्यात आल्यामुळे सर्व कंत्राटदार संगनमताने ही लिलाव प्रक्रिया जी आहे ते करून घेतले आणि कुठे ना कुठे राज्य सरकारच्या किंवा जिल्हा प्रशासनाचा महसूल जे आहे ते या लिलाव प्रक्रियेत बुडालेला आहे आणि यात पुन्हा लिलाव प्रक्रिया करण्यात यावी अशी मागणी जी आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात होत आहे आणि सध्या 20 पैकी 5 वाळूघाट जे आहेत ते संगनमताने करण्यात आल्यामुळे या 5 ते 6 वाळूघाटावर पुन्हा लिलाव प्रक्रिया करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्ष करीत आहे आणि काही स्थानिक राजकीय नेते जे आहेत ते करीत आहे, कारण की एक मोठा नुकसान महसूल विभागाचा झालेला असा एक आरोप जे आहेत ते इथे वाळूघाटाच्या संदर्भात होत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी एम डी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।